दिलगिरी व्यक्त करतो। आज तातडीच्या या पत्रकार परिषदेसाठी सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित झाले। भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी मंत्री, तुळजापूर धाराशिवचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे। परत एकदा सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करून स्वागत करतो आणि आदरणीय राणादादाला विनंती करतो की त्यांनी उपस्थित पत्रकार बांधवांशी संवाद साधावा। नमस्कार। आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काही महत्त्वाचे विषय जनतेपर्यंत, नागरिकांपर्यंत पोचवायचे होते। पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोयाबीनच्या दराच्या बाबतीमध्ये आपल्याला आठवत असेल की गेल्या हंगामामध्ये सोयाबीनचे दर जे आहेत अपेक्षेपेक्षा बऱ्यापैकी कमी झाले होते। त्या अनुषंगाने आपल्या राज्य सरकारचे घटक असलेले तिन्ही जे प्रमुख नेते आहेत त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली होती आणि या विषयामध्ये सुधारणा करण्याच्या बाबतीत आम्ही सर्वांनी मिळून शब्द देखील दिला होता। साधारण 3 सप्टेंबरला कुंभारी येथे जो कार्यक्रम झाला तिथे मी आवर्जून सांगितलं होतं की आमचा प्रयत्न हा राहणार आहे की सोयाबीनचे दर या हंगामात 5,000च्या पेक्षा जास्त राहावे, या अनुषंगाने नियोजन करण्यात आलेलं आहे। आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी संबंधित केंद्रातले जे मंत्री महोदय आहेत त्यांच्याबरोबर याबाबतीत चर्चा केली होती आणि त्या अनुषंगाने पावलं उचलली जातील अशी मी अपेक्षा व्यक्त केली होती। केंद्र सरकारने त्या अनुषंगाने योग्य तो निर्णय घेतलेला आहे। पाम ऑइलच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की टॅक्सेशन जे आहे, आयात करण्याचं जे शुल्क आहे, जो काही टॅक्स आकारला जातो तो वाढवण्याचं ठरलं आहे। रॉ ऑइल आणि रिफाईंड ऑइल दोन्हीमध्ये टॅक्सेशन जे आहे ते वाढवल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आत्ता जी काही थोडीफार वाढ झाली सोयाबीनमध्ये त्यात अजून वृद्धी झालेली दिसेल आणि जी आपली अपेक्षा आहे की सोयाबीनला 5,000च्या वर दर मिळावा तो मिळेल अशी माझी आता खात्री झालेली आहे। ही सर्व प्रक्रिया केल्याबद्दल आपल्या केंद्र सरकारचे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे आणि सर्व संबंधित मंत्री महोदयांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि यासाठी ज्यांनी प्रयत्न केला ते आपले आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे देखील आभार व्यक्त करतो। आणि याच बरोबरीने आधारभूत किमतीप्रमाणे केंद्र जे आहेत खरेदीसाठी सुरू करण्याचं नियोजन झालं आहे। पुढच्या आठवड्यामध्ये सोयाबीनची खरेदी सुरू होईल अशी अपेक्षा आहे आणि त्यात काही अडचणी आल्या तर स्वाभाविकच आहे, आम्ही सर्वजण मिळून त्याच्यामध्ये मदत करू अडचणी दूर करण्यासाठी। हा पहिला मुद्दा होता। दुसरा विषय आहे तो कांद्याच्या बाबतीतला। कांद्याच्या बाबतीत देखील जी अडचण होती, मध्ये दर कोसळले होते, त्याबद्दल आम्ही सर्वांनी दिलगिरी व्यक्त केली। मेकॅनिझममध्ये, कार्यप्रणालीमध्ये ज्या काही उणिवा होत्या, चुका होत्या त्या दुरुस्त करण्याचं आता ठरलेलं आहे। जी काही एक्सपोर्टची मिनिमम प्राईस आहे किंवा त्याच्याशी संबंधित जे टॅक्सेशन आहे त्याच्यात देखील काल बदल करण्यात आलेली आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये खरं तर विक्रमी कांद्याची लागवड यावर्षी झालेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने देखील मला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील आश्वासित करायचे आहे की केंद्र सरकार, राज्य सरकार कांद्याच्या दराच्या बाबतीत देखील आता अतिशय गंभीर आहे आणि तांत्रिकदृष्ट्या जे काही करणं गरजेचं आहे ते आवर्जून केलं जाईल, हे मला आवर्जून आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत पोचवायचं होतं। हे 2 महत्त्वाचे मुद्दे सोडले तर जिव्हाळ्याचा विषय हा आहे की यावर्षी देखील काही प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आहे, नुकसान झालं आहे, त्याचे पंचनामे झालेत, प्रक्रिया चालू आहे। 2023च्या बाबतीमध्ये 5,000 रुपये प्रति हेक्टर अनुदान द्यायचं ठरलं होतं। ती प्रक्रिया देखील पुढच्या आठवड्यापासून सुरू होईल। साधारण 11 लाख शेतकऱ्यांचे, मी राज्याचं बोलतो आहे, 11 लाख शेतकऱ्यांचं जो काही डेटा आहे तो डिजिटाईज करण्याची प्रक्रिया झाली आहे आणि साधारण 1100 कोटी रुपये पुढच्या आठवड्यामध्ये वितरण सुरू होईल। हे 5,000 प्रति हेक्टर 2 हेक्टरपर्यंत त्या विषयाचं मी सांगतो आहे। त्याच्या व्यतिरिक्त
2023च्या पीक विम्याच्या बाबतीत खरीपाच्या आपल्याला कल्पना आहे की 25% अग्रिम रक्कम मिळाली. साधारण 32 सर्कल असे आहेत ज्याला उरलेले 75% मिळाले नाहीत. आचारसंहिता चालू असताना कृषी विभागाच्या केंद्र सरकारमधल्या काही अधिकाऱ्यांनी एक परिपत्रक काढलं होतं आणि त्या पत्रकामुळे कोट्यावधी शेतकऱ्यांवरती अन्याय झालेला आहे. हा निर्णय देशस्तराचा असल्यामुळे थोडा वेळ लागतो आहे, परंतु मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये या बाबतीत सकारात्मक निर्णय होईल आणि 2023च्या पीक विम्याचे जे पैसे आहेत ते उपलब्ध होतील. याच्या व्यतिरिक्त मला हे देखील सांगायचं आहे की 2020 आणि 21 या वर्षीच्या पीक विम्यासाठी आपण माननीय उच्च न्यायालयात गेलो होतो, नंतर माननीय सर्वोच्च न्यायालयात गेलो. आता सध्या दोन्ही विषय हे माननीय उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर इथे चालू आहे आणि आपण असं ठरवलं होतं की जे नेहमीचे सरकारी वकील आहेत त्याच्या पलीकडे जाऊन एक ज्येष्ठ विधिज्ञ आपण अपॉइंट करायचे आणि त्या अनुषंगाने आता तिथले ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट धोरडे पाटील साहेबांना आपण सरकारच्या वतीने 2020 आणि 21च्या जी केस आहे ती लढवण्याच्या अनुषंगाने आवर्जून त्यांना विनंती केली आहे आणि त्यांना अपॉइंट करण्याची प्रक्रिया आता चालू आहे. तर हे साधारण मुद्दे आपल्यापर्यंत मला पोचवायचे होते. आपले काही प्रश्न असतील तर कृपया आपण विचारावे. रेल्वेचं काम जे आहे ते प्रॅक्टिकली सुरू झालेलंच आहे ना. त्यांना 1 सप्टेंबरपासनं त्यांच्या कामाची 2 सप्टेंबरपासनं त्यांच्या कामाची सुरुवात तशी झाली आहे आणि त्यांना 30 महिन्याचा कालावधी दिला आहे. त्यांनी मला शब्द दिला आहे की 22 ते 23 महिन्यामध्ये संपवायचा आम्ही प्रयत्न करू. म्हणजे 2.5 वर्षाच्या ठिकाणी 2 वर्षाच्या आत पूर्ण करण्याचा त्यांनी मला शब्द दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आपण आवर्जून सूचना दिल्यात की दर 15 दिवसाला त्यांनी आढावा घेणं अपेक्षित आहे सुरुवातीला आणि मग नंतर दर महिन्याला. त्याचबरोबरीने त्यांनी जे काम करायचं आहे म्हणजे दर आठवड्याला कुठलं काम होणार, किती होणार याचा बार चार्ट जो आहे तो त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे देणं अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीने क्लोजली मॉनिटर करून पूर्ण लक्ष देऊन त्या कामाकडे गती देण्याचा आपला प्रयत्न राहील. त्याच्यामध्ये 2023च्या विम्यासंदर्भातच फक्त नियम लागू होणार असं त्या पत्रकात दिलेलं आहे. अधिकारी सांगतो की 2024च्या विमा प्रक्रियेसंदर्भात पण ते लागू होणार आहे. तर मला याच्यामध्ये नाही काय झालं आहे, हे परिपत्रक जे काढलं गेलं ते नैसर्गिक न्याय जो असतो नॅचरल जस्टिसच्या विरोधात आहे. कारण 25%च्या वर जिथे नुकसान होतं त्या लोकांना 25% द्यायचे आणि 25%च्या आत ज्यांना नुकसान आहे त्यांना 100% द्यायचे. हे कुठल्याच निकषात कुठल्याच लॉजिकमध्ये बसू शकत नाही. त्यामुळे ते परिपत्रक निश्चितपणे विड्रॉ होईल. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी संबंधित आपले जे मंत्री महोदय आहेत आदरणीय शिवराजसिंग चौहान साहेब यांना पत्र लिहिलं आहे, फोन केला आहे, बैठकीची आम्ही विनंती केली आहे. धनंजय मुंडे साहेबांनी देखील ते केलं आहे. माझं देखील सुरुवातीला पत्र गेलं, दुसऱ्यांदा पत्र दिलं. दुर्दैवाने त्यांच्या घरात एक डेथ झालेली आहे त्यामुळे थोडं प्रलंबित राहिलं आहे. माझी अपेक्षा आहे की येत्या 8-10 दिवसात ती बैठक लागेल आणि बैठकीमध्ये न्याय मिळेल. या बाबतीमध्ये देवेंद्रजींनी अगदी व्यवस्थित विषय त्यांना समजून सांगितला आहे आणि आपण लेखी सगळंच त्यांना विश्लेषण करून दिलेलं आहे. मला खात्री आहे की मार्ग निघेल. हो, ते 5 रुपये थेट खात्यावरती जमा करण्याचा शब्द शासनाने दिला आहे आणि तो पाळला जाईल. थोडा वेळ मागे पुढे होऊ शकतो परंतु शब्द दिला आहे म्हणजे ते होणार. हो, अशा परिस्थितीत जर सरकार भाव वाढवून देत असेल जेव्हा भरघोस पीक असताना भाव देत नसेल ही सरकारची भूमिका वाटत नाही. मूळ मुद्दा काय, पाऊस पडला आत्ता आणि तुम्ही जर अभ्यास केला पाऊस पडला म्हणजे नुकसान झालं आणि सोयाबीनचं उत्पादन घटलंच असं नसतं. 2-3 वेगवेगळे त्याच्यात प्रकार असतात. आता सोयाबीनचं यावर्षी उत्पादन जे आहे ते विक्रमी राहील, सर्वसाधारण राहील का कमी राहील याचा
प्रामाणिकपणे अंदाज कोणाकडे 100% नाही आहे, हे वास्तव आहे. आणि जे काही आपण MSP केलेली आहे, आधारभूत जी किंमत आहे ती तर आधीच ठरलेली आहे. माझं म्हणणं काय होतं की त्याच्या पलीकडे, आणि मी हे जे बोललो ते 3 सप्टेंबरला बोललो आहे, आपल्यापैकी अनेकांना प्रेस नोटीस दिली होती तेव्हा. त्यामुळे 5,000च्या वर न्यायचं ही जी स्ट्रॅटेजी आहे, आणि जी काही चूक आहे ती मी मान्य केली ना, सरकार म्हणून मान्य झाली चूक की रेट जो आहे तो व्यवस्थित ठेवण्यासाठी जे काही टॅक्सेशनचे नियम आहेत ते योग्य वेळेस योग्य पद्धतीने अंमलात आणले गेले नाही, ही आमची चूकही मान्यच केली आम्ही. त्यामुळे आपण याचा वेगळा अर्थ न घेता शेतकऱ्याला न्याय मिळवून देणं आणि झालेली चूक सुधारणं या अनुषंगाने घेतलं तर बरं होईल. माझी आपल्याला विनंती आहे की नियम जे आहे आणि जे काही करार झालेले आहे थक हमी देताना नेमकं सरकारने काय म्हटलं आहे हे थोडं आपण समजून घेतलं तर स्पष्टता येईल. त्याच्यातला मुद्दा जो आहे तो वेगळीकडे मला न्यायचा नाही. त्यामुळे विनंती आहे की आपण ते वाचून घ्या आणि आपण दोघं वेगळं बोलू. तुम्हाला बारकावानंतर सांगेन मी. सॉरी, ई-पीक पाणी. हां, ज्यांचं 7/12वरती उल्लेख आहे परंतु ऑनलाईन झालं नाही अशांचं ॲड करायला सांगितलं आहे. बरोबर. साधारण 10% असे शेतकरी आहेत ज्यांनी ई-पीक पाहणी ऑनलाईन केली नाही, ज्यांच्या 7/12वरती देखील नोंद नाही आहे. अशा शेतकऱ्यांना देखील मदत करण्याच्या बाबतीत आम्ही विनंती केली आहे. सध्या तो प्रस्ताव जो आहे तो विचाराधीन आहे. त्या बाबतीमध्ये निर्णय अजून झालेला नाही आहे. पण माझी अपेक्षा आहे की निर्णय होईल, कारण 10% शेतकरी राहतात. शेवटी त्या शेतकऱ्यांना देखील गेल्या वर्षी 25% अग्रिम मिळालेलं आहे. अग्रिम मिळालं आहे म्हणजे सोयाबीन त्यांनी घेतलं होतं. मग ज्यांनी सोयाबीन घेतलं होतं पीक त्याला खरं तर अनुदान मिळायला हवं असं लॉजिक आम्ही मांडलं आहे. आणि माझी अपेक्षा आहे की सरकार सकारात्मक निर्णय या बाबतीत घेईल. कशाचं? आत्मनिर्भर भारत CMEGP का? हां, हो हो. नाही, कसं आहे, दरवर्षी टार्गेट दिलं जातं. अजून आपण टार्गेट क्रॉस केलेलं नाही आहे. एकदा टार्गेट आपलं संपत आलं की आपण निश्चितपणे वाढवून घेण्यासाठी मागणी करू, आणि वाढवून देण्याच्या बाबतीत मला शब्द देण्यात आलेला आहे. काही अडचण येणार नाही. CMEGPचं म्हणतो मी, राज्यातलं, काही प्रॉब्लेम नाही त्याला. हो, हां, ते योग्य वेळेस आम्ही सांगू ना, नाही तर कालच त्यांनी प्रेस. हो हो. नाही, योजना तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, योजना आहे. आणि त्याच्यात काही तसं कोणी माझ्याकडे अजून तक्रार नाही केली की आम्हाला चाळ पाहिजे, कांदा चाळ पाहिजे, पण योजनेत बसत नाही. ठीक आहे, संख्या वाढव. नाही नाही, मला या बाबतीमध्ये डिटेल्स माहिती नाहीत. पण मी एक गोष्ट सांगू शकतो की जर मागणी आली तर आपल्याला स्पेसिफिकली काही गोष्टी करता येतील. आता सरकार काय करते, 2 विषयांच्या बाबतीमध्ये विचार करते किंवा अंमलबजावणी करेल. एकतर इरिडेशनचा विषय म्हणजे कांद्यावरती प्रक्रिया करणं, तो मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचा विचार आहे. स्टोरेजचा विषय आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आपण एक्सपोर्ट करतो, एक्सपोर्टच्या बाबतीत अयोग्य वेळेस काही गोष्टी ज्या घडल्या, काही अयोग्य गोष्टी घडल्या, त्या होऊ नये या बाबतीमध्ये मात्र आम्ही खूप बारकाईने लक्ष द्यायचं ठरवलं आहे. काही त्याच्यात चुका होऊ नये, आधी जसं झालं तसं होऊ नये याकडे आपण जास्त लक्ष देणार आहोत. त्यामुळे एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात होईल, यावरती भर राहील. तर तुम्ही म्हणताय तसं उत्पादन जास्त होणार आहे.
आणि उत्पादन जास्त झाल्यामुळे रेट्स फार क्रॅश होऊ नये म्हणून एक्सपोर्टला मुभा मोठ्या प्रमाणात दिली आहे. मी सांगितल्याप्रमाणे मिनिमम प्राईसच्या बाबतीतही निर्णय झाला आहे काढण्याचा आणि टॅक्सेशन पण कमी करण्यात आलं. काय म्हटलं? तुळजापूरच्या मंदिरात नाही, तसं काही नाही. नियोजन एक साधारण 10 दिवसामध्ये आपण तुळजापूरचं विकास कामाची सुरुवात करतो आहे. येणाऱ्या 10 दिवसामध्ये मुख्यमंत्री महोदयांना आपण विनंती करू, ते वेळ देऊ शकले तर ऑब्व्हियसली आनंदच आहे आणि त्या पद्धतीने कार्यक्रम करू. आपल्याला जो मोठा विकास आराखडा आहे त्या बाबतीत HPCची बैठक होऊन त्याला मान्यता मिळेल. ते काम मात्र मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये ते काम करणार आपण सुरू. प्रोसेसमध्ये आहे. काय म्हटलं? मागे काय विचारत होता? सोनवणे साहेब, मला जरा कॉपी दाखवली तर बरं होईल. मला हा विषय माहिती नाही. काय म्हटलं? कधीचं? 23चं म्हणताय? कधीचं म्हणताय? बरं. मला हा विषय नीट माहीत नाही. आज सुट्टी आहे. उद्या सकाळी मी तो कागद मागून घेतो. तुम्ही आला तर बरं होईल. विषय समोर क्लिअर करू आपण. काय म्हटलं? कुठलं पाणी? रामदऱ्याचं काय सांगितलं? नाही, आपल्या बाबतीमध्ये आपल्या विषयामध्ये दोन अडचणी आल्या होत्या. तुम्ही सर्वच जण आला होता घाटण्याला. घाटणे बॅरेज जे आहे ते अगदी नदीला लागून आहे. अपेक्षेपेक्षा जास्त पाणी झिरपायला लागलं, त्यामुळे फाउंडेशनला थोडा वेळ लागला होता. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, सगळीकडे मी सांगितलं होतं की शेतकऱ्यांबरोबर वाटाघाटी करा, अक्रॉस द टेबल चर्चा करून रेट ठरवा. दुर्दैवाने 1-2 ठिकाणी शेतकरी ऐकायलाच तयार नव्हते. त्यामुळे तिथे आपण कंपल्सरी ॲक्विजिशन सुरू केलं. कंपल्सरी ॲक्विजिशनला काही ठराविक कालावधी लागत असतो. त्यामुळे आता आत्ताचं प्लॅनिंग असं आहे, देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली होती एक 15 दिवसापूर्वी. आपल्याला मला वाटतं त्याचा वृत्तांतही दिला होता. मिनिट्स आले की तुमच्यापर्यंत देईन. असं ठरलं आहे की ऑक्टोबरमध्ये ड्राय रन करायचा. हे पांगरदरवाडीतनं रामदऱ्यामध्ये पाणी घ्यायचं ऑक्टोबरमध्ये आणि साधारण डिसेंबर महिन्यापर्यंत अगदी टोटली स्कीम कंप्लीट करायची. आपल्याला थोडा वेळ जो लागला तो या 2 कारणांमुळे लागला. घाटण्याचं फाउंडेशन करायला वेळ लागला कारण पाणी खूप येत होतं नदी शेजारी असल्यामुळे. अपेक्षेपेक्षा जास्त पाणी आलं. आणि दुसरा मुद्दा हा आहे की शेतकरी जे वाटाघाटीने तयार होतील वाटलं त्यांनी शेवटपर्यंत नाही म्हटले. त्यामुळे आपल्याला कंपल्सरी ॲक्विजिशन करावं लागलं. त्याला काही कालावधी द्यावा लागतो. 60 दिवस का 90 दिवस असं काहीतरी आहे. त्यामुळे थोडं डिलेड आहे, पण बाकी काम चालू आहे. आपण आता पुढच्या आठवड्यामध्ये परत एक व्हिजिट करणार आहोत. 1 वर्षापूर्वी आपण किती 6 महिन्यापूर्वी गेलो होतो मला वाटतं आपण 6 महिन्यापूर्वी. तर पुढच्या आठवड्यामध्ये आपण एक व्हिजिट करू म्हणजे कामाचा प्रोग्रेस तुम्हाला स्वतःला बघता येऊ शकेल. तेव्हा आणि आत्तामध्ये काम चांगलं चालू आहे. आणि आता कसं आहे, जिजाऊ चौकापासनं बोरफळचा रस्ता जो आहे त्याचं टेंडर झालेलं आहे. शेवटच्या टप्प्यात आहे. साधारण एक आठवड्या 15 दिवसामध्ये ते काम क्लिअर होईल. वर्क ऑर्डर दिली की लगेच सुरू करायला सांगितलं. शहरातला पट्टा पूर्ण मशिनरी लावून शहरातलं पहिलं करा म्हटलं आहे. याच्या व्यतिरिक्त ते 125 का 150 कोटीची कामं हे देखील आपण शहरात आवर्जून घेतली आहेत. ती देखील एक आठवड्या 10 दिवसामध्ये सुरू होतील अशी अपेक्षा आहे. बाकी आपण काही इतर निधी द्यायचे प्रयत्न करतोय. काय गेल्या वर्षी जे केंद्र होते, यादी देतो मी आपल्याला. सध्या जे प्लॅनिंग आहे ते साधारण मला वाटतं 10 का 12 केंद्र आहेत. सध्या एक 12 केंद्र सुरू करायचं चाललं आहे.
पण ऑब्व्हियसली गरजेनुसार वाढत करू आपण. सॉरी कुठले? हां पद्धत कशी असते, जेव्हा बिलो टेंडर जातं तेव्हा त्यांना पैसे द्यावे लागतात गॅरंटी म्हणून. आता जर समजा मी 40% बिलोने काम करत असेल तर मला मोठी रक्कम ही PWDकडे द्यावी लागते. माझं काम जर नीट झालं नाही तर ती रक्कम जी आहे ती जप्त केली जाते. त्याच्यात एक मेकॅनिझम आहे. शेवटी काम व्यवस्थित झालं का नाही याच्याकडे इंजिनियरने तर लक्ष द्यायचंच आहे. माझी विनंती आहे की अशा कामांकडे आपणही लक्ष द्या आणि नागरिकांनाही आपण विनंती करू की जरा लक्ष द्या म्हणून.